तारदायमधील प्रियांका खोत या पतीनिधनानंतर भारतीय सैन्यामध्ये लेफ्टनंटपदी विराजमान झाले आहेत. तारदाय ग्रामपंचायतीच्या वतीने लेफ्टनंट प्रियांका यांचा सर्वपक्षीय नागरी सत्कार पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार धैर्यशील माने, आमदार विनय कोरे, आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला. या नागरी सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये देशभक्तीचे व भावनिक वातावरण तयार झालं होतं. सुरुवातीला रावसाहेब भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर केला. कन्या विद्या मंदिर तारदायमधील विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गाण्याच्यावर उत्तम असा नृत्याविष्कार, मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके सादर केली. त्यानंतर सन्मती विद्यालय तारदायच्या विद्यार्थिनींनी लेफ्टनंट प्रियांका खोत व उपस्थित सर्वच मान्यवरांना परेडच्या माध्यमातून मानवंदना दिली. यावेळी जिल्ह्यातून आर्मी ड्रेस कोडमध्ये रिटायर आर्मी जवान उपस्थित राहिले होते. यांच्यामुळे या कार्यक्रमास एक वेगळीच उंची प्राप्त झाली होती. लेफ्टनंट प्रियांका खोत बोलत असताना म्हणाल्या की स्वर्गीय निलेश खोत यांच्या निधनापासून आता लेफ्टनंट पदापर्यंत पोहोचूपर्यंत जे प्रेम, जो आदर, सन्मान तारदाय ग्रामस्थांच्याकडून मिळाला, हे बघून तारदायची सून होणं हे माझं भाग्य समजते. पतीनिधनामुळे अचानक आलेल्या दुःखातून मार्ग काढत लेफ्टनंट पदाच्या प्रवासाबद्दल भावनिक पण लहानपणापासून मोठ्यापर्यंत प्रेरणादायक प्रियांका यांच्या मनोगतामुळे आमदार डॉक्टर राहुल आवाडे पासून सर्वच उपस्थितांच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटले होते. यावेळी राजवर्धन नाईक निंबाळकर, डॉक्टर नीता माने, रवींद्र माने, वैभव उगळे, राजेंद्र निकम, संजय माने, प्रसाद खोबरे, अंजना शिंदे, पल्लवी पवार, विशाल कुंभार, सूरज कोळी, देवकी शिंदे, तारदाय खोतवाडीमधील ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थेचे पदाधिकारी, विविध पक्षाचे पदाधिकारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर्स व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.